मित्रांनो, उद्या मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करू शकतो तेच आज आपण पाहणार आहे. का? कारण उद्या इलेक्शनचे रिझल्ट आहे आणि आज कधी तुम्ही पाहिलं असेल तर मार्केटने एक मोठा गॅप इथे क्रिएट केलेला आहे. मार्केट वरच्या साईडला गेलं, थोडासा डीप घेतला आणि परत तिथे सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला आपल्याला जाताना दिसलं. आता उद्याचा सिनेरिओ सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कसा? सकाळी 8-9 वाजेपासून तुम्हाला एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात होऊन जाते. आणि कसं असतं ना, पहिले कोणते आकडे येतात की जे इलेक्शन ड्युटीमध्ये व्यस्त होते असे लोक, म्हणजे पोलीस असतील, त्या यंत्रणेमध्ये जे लोक असतात ना, त्यांना एक स्लिप दिली जाते आणि त्या स्लिपद्वारे ते त्यांचं वोटिंग करतात. तर त्याची काउंटिंग पहिल्या पिरियडमध्ये होते, नंतर मशीनची काउंटिंग सुरू होते. आणि यामध्ये तुम्हाला ना चॅनल आहे ना पहिल्यापासून प्रेडिक्ट करत दाखवत राहायला लागतात की काय चालू आहे. तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पाहिजे तर इलेक्शन कम्युनिटीच्या साईडवर जाऊन तुम्ही तिथे आकडे पाहू शकतात ॲक्च्युली. आणि इथे साधारण आपल्याला आहे ना 12-12:30-1च्या आसपास क्लिअर व्हायला लागेल की कोणाला किती वोट मिळत आहे. एक लक्षात ठेवायचं, मार्केटचा अंदाज काय आहे? 320 ते 370 याच्या बिटवीन बीजेपी येऊ शकते ॲज पर एक्झिट पोल. याप्रमाणे आलं, याचा इम्पॅक्ट ऑलरेडी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याच्यामध्ये आलं तर मार्केट थोडं बुलिश होईल, थोडं साईडवेज होईल, ह्या प्रकारे ट्रेड होऊ शकतं. पण याच्या वरती किंवा याच्या खाली कधी आकडे जायला लागले तर इथे तुम्हाला मोठी मोमेंटम पाहायला मिळणार आहे. वरती गेलं तर मार्केट बुलिश होईल अजून, आणि खाली गेलं तर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात होईल. हे आकडे कधी बदलायला लागले तर, त्यामुळे आकड्यांवर नजर ठेवणं हे उद्याच्या दिवशी महत्त्वाचं आहे. हे एक फॅक्टर झालं. आणि लोकसभेचे आकडे ना मित्रांनो भरपूर टाईम चालत असतात, पण एक क्लिअर चित्र मेजॉरिटीमध्ये कोणतं सरकार आहे तर हे आपल्याला क्लिअर चित्र असं साधारण 1-2 वाजेपर्यंत बऱ्यापैकी क्लिअर व्हायला लागेल. ही सर्वात पहिली गोष्ट आहे. दुसरी काय, कधी मार्केट गॅप अप ओपन झालं म्हणजे मार्केट चालू होण्याच्याच पहिले आकडे यायला सुरुवात होऊन जाईल आणि त्याला फॅक्टर करून मार्केट परत काही गॅप अप ओपन झालं तर मार्केट इथे कसं रिॲक्ट करते. मार्केटने डीप घेतला आणि ह्या लेवलला कधी इथे सपोर्ट घेऊन वर जातं तर एक लहान स्टॉप लॉस, म्हणजे ह्या स्टॉप लॉसने आपण इथे एक ट्रेड इनिशिएट करू शकतो मित्रांनो. पण स्टॉप लॉस उद्याच्या दिवशी क्लिअर ठेवायचा आहे, कारण स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे. मार्केट जसे जसे रिझल्ट येतील त्याप्रमाणे रिॲक्ट होईल. आणि तुमची जीही क्वांटिटी असेल, पण क्वांटिटी एकदम कमी करा, एक लॉटने ट्रेड करा, नवीन असणार. नाही तर मार्केटला ऑब्झर्व करा, पेपर ट्रेड करा. मार्केट जास्तीच गॅप अप ओपन झालं किंवा जास्तीच गॅप डाऊन ओपन झालं तर इथे कोणताही मोठा ट्रेड आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. मार्केटला आहे ना फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफमध्ये तुम्ही ट्रेड करायला प्रेफरन्स केलं मित्रांनो तर तुम्हाला इथे चांगला ट्रेड मिळू शकतो. का? कारण आपल्यासमोर एक चित्र क्लिअर होऊन जाईल आणि त्या चित्रानुसार आपल्याला ट्रेड इथे पाहायला मिळतील. कधी आकडे चांगले येत आहे आणि मार्केटने हाय ब्रेक केला तर आपण इथे बाईंग करू शकतो. आणि आकडे कधी खराब येत आहे आणि मार्केटने या प्रकारचा कधी लो ब्रेक केला तर इथे आपण सेल करू शकतो. ही एक आपली बेसिक स्ट्रॅटर्जी राहणार आहे. मी सेकंड हाफचं म्हणतो, मी फर्स्ट हाफचं म्हणत नाही. फर्स्ट आपला या ठिकाणी सेल ऑफ आला, मार्केट वरच्या दिशेला चाललं गेलं. मार्केटचं पहिलं सपोर्ट कुठे आयडेंटिफाय करतोय ते तुम्ही पाहायचं आणि तो सपोर्ट जसा ब्रेक होईल तिथे आपण नवीन सेल करू शकतो. पण उद्या स्टॉप लॉस आपल्याला लहान लहान ठेवायचे, कारण विक्स सुद्धा आज खूप कमी झालेला आहे. हे एक फॅक्टर झालं. आता वरच्या दिशेला गेलं तर वरती कुठपर्यंत जाऊ शकतं तर राऊंड नंबरवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो. कधी 51,100 51,200च्या वरती गेलं तर 51,500 पर्यंत आपल्याला इथे मार्केट जाताना दिसेल. आणि 51,500ला कशा प्रकारे रिॲक्ट करतंय त्याप्रमाणे आपण आपलं पुढचं टार्गेट इथे ठेवू शकतो. सेल केव्हा करायचंय तुम्हाला? हा जो लो आहे म्हणजे 50,500चा लो ब्रेक होईल तेव्हा आपण इथे सेल करू शकतो. याचा स्टॉप लॉस लो. मार्केट कधी जास्तीच गॅप अप ओपन झाला आणि तसं ओपन होताच वरती जायला लागलं तर इथून कुठूनही रिव्हर्सल आपल्याला दिसतो तर आपण इथे पण सेल करू शकतो. का? कारण मार्केट भरपूर ताणलं गेलंय मित्रांनो. फक्त रिझल्ट मी ज्याप्रमाणे आकडे सांगितले त्याचप्रमाणे आले तर मार्केट जिथे ओपन होईल अशाच प्रकारचं साईडवेज होण्याची शक्यता राहणार आहे. स्लो आणि स्टडी गेलेलं आहे मार्केटवरती, पण त्या पहिल्याच रेंजमध्ये राहिलेलं आहे. आपली जी 30 मिनिटाची रेंज राहते त्याच्याच ऑलमोस्ट रेंजमध्ये मार्केट राहिलेलं आहे. तर या टायमाला आपल्याला त्याला कशा प्रकारे ट्रेड करता हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण निफ्टीला पाहून घेऊ मित्रांनो. इथे निफ्टी पाहू शकता तुम्ही, गॅप अप ओपन झाला आणि स्लो आणि स्टडी वरती जात होती. एक ट्रेंड लाईन फॉलो करत होतं मार्केट आणि त्याप्रमाणे ते जात होतं. सिमिलर कन्सेप्ट आहे. कधी वरती ओपन झालं आणि खालच्या दिशेला लागलं तर आपण इथे सेल करू शकतो. उद्याच्या दिवशी फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ
यामध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रेड पाहायला मिळू शकतात. जसं की मी आज सांगितलं होतं 2 वाजेनंतर तुम्हाला मोमेंटम मिळू शकते मार्केट साईडवेज झाल्यानंतर. तुम्ही ते एक्झॅक्टली पाहिलं तर ह्या कॅन्डल्स ह्या इथून कुठून तरी 2 वाजेला आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये सुद्धा. तर मार्केट हे साईडवेज राहू शकतं काही का. आणि जसं चित्र क्लिअर व्हायला लागेल, कधी मार्केटला वाटतंय जे आकडे एक्झिट पोलमध्ये आले त्यानुसारच येत आहेत, मार्केट इथे साईडवेज होईल. नाही तर डे हाय क्रॉस करून चांगले आकडे यायला लागले तर मार्केट वरच्या दिशेला जाईल. त्याचप्रमाणे मेजॉरिटीमध्ये सुद्धा सरकार येत आहे, पण आकडे कमी आले 320च्या खाली, तरीही मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसणार आहे. तर ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्या सेशनसाठी आपला स्ट्रॅटर्जी ही वेगळी असणार आहे आणि 12-1-2च्या दरम्यान नंतर आपली स्ट्रॅटर्जी ही वेगळी असणार आहे. या प्रकारे मार्केटला अप्रोच करायचं आहे. आणि काही प्रॉब्लेम असला तर आपण टेलिग्राम चॅनलला अपडेट करतच राहू. व्हिडिओ कधी आवडला असेल लाईक शेअर करा, कमेंट करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.